हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हे जे टायमिंग आहे दुपारची वेळ आहे, म्हणजे दुपारचे 3-3:30 वाजले असतील आणि मी कुठल्या घाईगडबडीत आई इकडची पिशवी तिकडं आणि तिकडची पिशवी इकडं काय करत आहे. तर ह्या पिशवीमध्ये आहे प्रसाद. हे शिर्डीला गेलेले होते दीपक आणि दीपकचे पप्पा. प्रसाद आणलेला मी सोडलेला नाही, जसं कपडे वगैरे सगळे बॅगमधनं काढले, पण हे प्रसाद वगैरे मी काढलेला नव्हता. आता का काढत आहे तुम्ही म्हणसाल ताई, सकाळच्या वेळेत काढायचं ना पूजा वगैरे झाल्यानंतर, पण असं दुपारच्या वेळेत मी का काढत आहे, कारण हे अचानकच ताईकडे जायला निघाले. जसं अंगात आल्यासारखंच काम आहे. अगोदर काहीच माहिती नव्हतं मला सकाळी की जाणार आहे, तर अचानकच म्हणत आहेत की मला ताईकडे जायचं आहे, आता मला भेटायला जायचंच आहे, आज लगेच जायचं आहे, संध्याकाळी मी तिकडे जाणार, चालू आहे त्यांचं. तर मी म्हटलं इतकी घाईगडबड का, उद्या जा ना, नाही मला आजच जायचं आहे म्हणत होते. तर ठीक आहे म्हणजे एक लहान मुलांमध्ये कशी जिद्द बघायला भेटते ना, की ती मला आत्ताच पाहिजे, ते मला आत्ताच करायचे, तसा प्रकार यांच्यामध्ये दिसून येतो. त्यामुळे म्हटलं आता ताईकडे जातच आहे, तर प्रसाद वगैरे सगळा काढून द्यावा यामधला. आणि किचन आतमध्ये झाली, म्हणजे दूध ठेवलेलं आहे गॅसवरती. असो मी प्रसाद काढत आहे. इकडं धूप भरपूर सारे आणलेले आहेत, म्हणजे इथनं पण आम्ही धूप संपल्यानंतर मागवतो, पण काय होतं ना इथं थोडंसं महाग भेटतात कमलनगरमध्ये. शिर्डीहून जे धूप आणलेले असतात ना ते थोडंसं कमी रेट राहतं असं म्हणतात, ते म्हणून थोडेसे जास्तच आणलेले आहेत. तर ताईसाठी मी 2 पाकीट धूप काढलेले आहे. परत प्रसादाचे तुम्ही पॅकेट बघू शकता, लड्डूचे जे आहेत खूप सारे घेऊन आलेत, कारण यांची खूप सारी मित्रमंडळी असतात. जसं शिर्डीलाही जातात तसं अगोदर सांगून ठेवतात की आमच्यासाठी प्रसाद घेऊन या, तर खूप सारे घेऊन आलेले आहेत. तर यामधले मी 3-4 पाकिटं ताईकडे देणार आहे. परत इकडं शनी शिंगणापूरचाही प्रसाद आहे, खोबऱ्याचा असतो तिकडं, तर ते खोबऱ्याचं 1 पाकिट, परत लाडूची 3-4 पाकिटं, नंतर पेढे खूप सारे घेऊन आहेत. पेढे ना माझे फेवरेट आहेत, त्यामुळे 1 पॅकेट घेऊन येतात. परत जे तीळ लावलेल्या गोळ्या भेटतात बघा, मला खूप आवडतात. तुम्ही सांगा तुम्हाला आवडतात का नाही. मला खूप हे प्रसादामध्ये सगळ्यात जास्त आवडीचं म्हणजे पेढ्यापेक्षाही जास्त आवडीचे गोळ्या असतात, जे तीळ लावलेल्या गोळ्या असतात, ते पण 1 पॅकेट मागवलेलं आहे. अगोदर हे ना थोडेफार आणायचे, पण जेव्हापासून त्यांना माहिती आहे की मला ते खूप आवडतात तेव्हापासून 1 पॅकेट घेऊन येतात, म्हणतात तूच खा सगळ्या. परत इकडे चॉकलेट पण आणलेले आहेत, 1 पाकिट आहे. हे स्ट्रॉबेरी चॉकलेट असतात, जसं तोंडात टाकताच विरघळणारे तशी चॉकलेट आहेत, आणि ते इथं भेटत नाहीत वाटतं, म्हणून तिथूनच 1 पॅकेट घेऊन येतात. जेव्हाही जातात चॉकलेट घेऊन येतात. तर त्यामधले मी अर्धे चॉकलेट ताईसाठी इकडं काढलेले आहेत, आणि दीपकला सांगत आहे की 1-1 आणण्यासाठी, म्हणजे 1 वेळा बसलं की मग नंतर उठायचं मन होते, म्हणून मी काय करते, बसण्या अगोदर सगळी तयारी करून घेऊन बसते, म्हणजे मला घडीला उठायला नको. दीपकला आता 1-1 वस्तू जे विसरली ते आणायला लावत आहे, म्हणजे मला कवर पाहिजे हे सगळं ठेवण्यासाठी, कारण हे जे तिळाच्या गोळ्या आहेत ना, हेच तीळ लावलेल्या गोळ्या, परत पेढे सगळे एकत्र जर मी ठेवेन तर गरमी खूप आहे, त्यामुळे ते पगळेल आणि एकत्रच होईल. म्हणून मी म्हटलं दीपकला वेगवेगळे कवर वेगवेगळ्या कवरमध्ये बांधून मग मी पिशवीत टाकणार आहे. तर सगळा प्रसाद मी इकडं काढलेला आहे. दीपकलाही उठायचा कंटाळा, म्हणत आहे मम्मी तूच घेणार त्याचं चालू होतं. कधी मुलांचं मन असतं करायचं, कधी नसतं, असा प्रकार असतो, तरी पण आणून दिलेला आहे. आणि इकडे एका कवरमध्ये मी पेढे आणि हे जे गोळ्या आहेत ना तिळाव्या ते टाकलेले आहेत. एका कवरमध्ये मी धूप घातलेले आहे, म्हणजे सगळं प्रसादाचं एकत्र मी ठेवलेलं नाही. परत धूप वगैरे त्याचा वास त्याला आणि त्याचा वास त्याला असं होतं, कारण त्याचा वास जो असतो ना धूपचा वगैरे स्ट्रॉंग असतो, तर ते प्रसादाला लागू नये म्हणून मी सगळं वेगवेगळं बांधलेलं आहे आणि 1 कवर केलेलं आहे. जे बाकीचं प्रसाद आहे परत मी पिशवीत घातला, म्हणजे मी गुरुवारी का सोडणार आहे सगळ्यांना, इथं पण देणार आहे, परत त्यांच्या मित्रमंडळीला देणार आहे, आणि शाईबाच्या मंदिराला जातात प्रत्येक गुरुवारी, तिकडे पण घेऊन जातील. म्हणून मी आता काही सोडासोडी केलेली नाही आहे. तोच विचार होता की गुरुवारी सोडायचं आहे, म्हणूनच मी तिकडे ठेवलेलं होतं तिकडच्या रूममध्ये, पण आता अचानकच हे जाणार आहेत. तर म्हटलं आता सगळं पिशवीत पॅक करावं आणि थोडंफार काढावं पण. तर इकडे ही बॅग घेतलेली आहे, या बॅगमध्ये मी देणार आहे. परत रवा लाडू पण मी बनवलेले होते शिर्डीला जेव्हा गेले होते ते, तर ते पण मी थोडेफार देत आहे. आता करण्यासाठी तितका वेळ नाही, काहीतरी वेगळं करावं, कारण कशी आहे यांची घाईगडबड अशीच असते, प्रत्येक गोष्टीत अशीच घाईगडबड यांची असते की मला काय करावं काय नाही सुधरत नाही, त्यावेळेत सुचतच नाही की बाबा आता कमी वेळात काय करावं, अशी माझी अवस्था होते. तर असं इकडे लाडू मी थोडेफार कवरमध्ये घातले, थोडेफार या डब्यामध्ये आहेत, म्हणजे घरी खाण्यासाठी मी ठेवले, थोडेफार ताईला दिलं. परत चिवडा पण मी खूप सारा बनवलेला आहे, चिवडा पण देणार आहे. ताईच्या घरी कसा चिवडा बनतो ना, म्हणजे बनवतात ते पण सपक असतो, अजिबात लाल मिरची त्यामध्ये टाकलेली नसतात, कारण त्यांच्या घरामध्ये लाल मिरची खूप कमी प्रमाणात खातात. म्हणून म्हटलं ताईला असा चिवडा खूप आवडतो, म्हणजे तिखट थोडासा झणझणीत, तर म्हटलं हा चिवडा ताईसाठी स्पेशल द्यावा. तर बाकीचं कोणी खाणार नाही, लाडू मात्र खातील, पण चिवडा कोणी खाणार नाही, कारण आपला चिवडा थोडासा झणझणीत असतो. तर दीपकला कवर आणायला लावलेला आहे, तिकडच्या रूममध्ये मी कवर ठेवले. जेव्हाही कवर येतात ना, काही रिकामं वगैरे झालेले कवर असतात ना, मी कधीच टाकत नाही, जपून ठेवते त्याला. तर तिकडच्या रूममध्ये ठेवलेले होते, कारण अशा वेळेत ना आपल्याला हे खूप कामाला येतात, त्यावेळेत ना कवर खूप महत्त्वाचे वाटतात.
तर इकडं थोडाफार चिवडा मी या कवरमध्ये बांधून पिशवीत पॅक करणार आहे. म्हणजे जेव्हा येतील ना इतकी घाई गडबड करतील ना, मग मला सुचणार नाही की काय द्यायचं आहे आणि काय ठेवायचं आहे. आणि यामध्ये थोडासा वेळ पण मला लागतो. तर मला निवांत आपण अगोदरच पॅक करूया येण्या अगोदर. मग पिशवी रेडी करून ठेवलं की मग आल्यानंतर पटकन हे जातील. म्हणत होते 5-5:30 वाजता जाणार येऊनच्या वेळेत आणि संध्याकाळी तिकडेच राहणार रात्री आणि सकाळी येणार तसं म्हणत होते. तर बघूया आता गेल्यानंतर कधी येतील. तर इकडं मी पापड काढायला हवे दीपकला. म्हणजे मी पापड बनवले, पण ताई आणखीन पापड वगैरे काही बनवलेले नाहीत, कारण त्यांची शेताकडची कामं चालू आहेत. ऊस गेलेला आहे, परत ज्वारीची रास, हे राशी ते राशी शेताकडचं ना, आणि मळा आहे, त्यामुळे ना तिकडे सतत कामं असतात त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांना शेताकडची सुट्टी भेटे ना, शेताकडची कामं संपेनात आणि घरचं कुठलं काम होईना असं झालेलं आहे. तर आता गुढीपाडवा झाल्यानंतरच ताई पापड वगैरे करतील. तोपर्यंत मी थोडेफार इकडे पॅक केलेले आहेत. तर इकडं कवर घेतलेले आहेत. कवरमध्ये जे रवा तांदूळ मिक्स पापड बनवले ते एका कवरमध्ये घातलेले आहेत आणि एक फक्त मी तांदळाचे बनवले ते एका कवरमध्ये घातलेले आहेत आणि कुरड्या पण एका वेगळ्या कवरमध्ये मी घालणार आहे. दूध पण गरम झालेलं आहे. तर गॅस बंद केला मी. दिवसातनं 2-3 वेळा मी दूध गरम करते, कारण का ऊन खूप आहे, खूप भयानक गरमी आहे, त्यानं दूध खराब होतं. सतत गरम करत राहिलं ना खराब होणार नाही, किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तर होतच नाही खराब, पण मी फ्रीजमध्ये दूध ठेवत नाही, असं सतत गरम करत राहते, कारण चहा छान लागतो याचा. तरी पण आजकाल मी चहा सोडलेलाच आहे, पितच नाही दुधाचा चहा. आणि डिकाशनची चहा पितो ना आपण, जास्त प्यावं असं वाटत नाही. अर्धा कप जास्त होतो तोच, प्यावं असं वाटत नाही, एकदम वेगळाच लागतो तो. असो, इकडं सगळं मी पॅक केलेलं आहे अशा प्रकारे. आणि आता मी बनवत आहे शेवाया. तर तुम्ही म्हणता ताई येळ ना बघ दादा का शेवाया बनवत आहे. तर हे दुपारी जेवण करायला आलेच नाहीत. अगोदर जेव्हा जेवण करायला सकाळी आले होते, लेट झालेला होता, तेव्हा म्हणत होती की मला जायचं आहे ताईकडे, सगळं पॅक करून ठेवून लवकरही नाही जाईल. आणखीन पता नाही, पतिदेवांचा 5 वाजलेले आहेत. तर फोन केला होता, तर म्हणत होते येईन थोड्या वेळात, आता बघूया केव्हा येतील. तर म्हणलं आता थोडंफार शेवायाच बनवाव्या, म्हणजे जे नूडल्ससारखी बनतात ना तशा प्रकारे मी बनवत आहे. कारण आता जेवण जास्त करण्यात, कारण एकदम दिवस मावळलेला आहे, तर थोडंफार खातील, आणखीन परत संध्याकाळी मग यांना भूक लागणार नाही असं होतं. म्हणून मी इकडं नूडल्सच बनवत आहे. तुम्ही म्हणता ते नूडल्स कशाला म्हणते, याला शेवाया म्हणायच्या ना. तर कधी नूडल्स कधी शेवाई, काय जे आपल्याला आवडेल ते आपण म्हणू शकतो. तिकडे जी शेवाई आहे ना अगोदर मी भाजून घेतली तेल टाकून व्यवस्थित, आणि परत त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं. मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची सगळं टाकलं. परतून घेतल्यानंतर मी धना पावडर, लाल मिरची पावडर, हळद टाकलेली आहे, पाणी टाकलेले, पाण्याला एक उकळी यायचा वेट करूया, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मुलीचे 5 वाजलेले, आणखीन जेवण करायला आलेले आहेत, म्हणून इकडे शेवाया बनवत आहे. मी शेवाया अगोदर भाजून घेतलेल्या आहेत आणि इकडे फोडणी तयार केली आणि आधा ठेवूया. पाण्याला उकळी यायचा वेट करूया, उकळी येतच आहे. आता यामध्ये थोडी शेवाया टाकायच्या आहेत. तर पाण्याला उकळी आली, शेवाई टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ शिजत ठेवूया. म्हणजे झाकणार वगैरे नाही, कारण पाणी जास्त प्रमाणात ठेवलेलं आहे मी, हे उत्तही जाऊ शकतं, म्हणून मी असंच ठेवलेलं आहे. परत संध्याकाळी मी पराठे बनवणार आहे. म्हणजे दीपक खूप दिवस झालं म्हणत आहे मग मी पराठे बनलेच नाहीत, तर म्हणलं तयारी करूया थोडीफार, म्हणजे बटाटे उकडत ठेवूया. 6 वाजलेले आहेत, गरमी किती आहे बघा, घाम आलेला आहे, खूप घाम येतो. आणि शेवाया मी बनवून ठेवल्या तरी पण आले नाहीत पराठे. बघा शेवाया बनवून ठेवल्या मी, करून ठेवल्याने मीठ करत बसले, आले नाहीत. असो, ठेवते असंच. आणि मी पराठे बनवणार आहे. म्हणजे दीपक म्हणत होता खूप दिवस झाले मग मी पराठे बनले नाहीत घरी, तर हो आज बनवणार आहे. बटाटे उकडत ठेवते, म्हणजे सुरुवात केली तर बनवते, नाही ते काय होतं थोडा वेळ वरती फिरायला जाते, मग आल्यानंतर तेच आपलं भाजी भाकरी भात गडबडीनं करायचं आणि ते होतच नाही असं झालेलं आहे. सकाळी तरी खूप घाईगडबडीने जाणार असतो, बनवलं तर दीपक एकटाच खाणार असं होतं. मग यावेळेस मी बनवणार आहे. तर बटाटे उकडत ठेवते, शेवाया आता रात्रीच खाऊया, तोपर्यंत गार होतील. असो, काय करावं असे नवरे असल्यानंतर घरी. तर इकडं मी बटाटे घेतलेले आहेत आणि दीपक आणि दिनेशसाठीच मी पराठे बनवणार आहे. दीपकच्या पप्पांना आवडत नाही, बाबा तर बटाट्याचं पद आहे, त्यांना अजिबात बटाटा खात नाही, ते कशातही टाका बटाटा जमणार नाही त्यांना. त्यांच्यासाठी जे रोजचा स्वयंपाक आहे भाकरी भाजी तेच बनवायचं आहे मला. ज्या दिवशी मुलांसाठी काही स्पेशल रेसिपी बनवायला गेलं ना, डबल टिबल काम होतात. जे मुलं खातात ते दोघंजण खात नाही, त्यांच्यासाठी जे रोजचं आहे भाकर भाजी तेच मला बनवावं लागतं. मग एक वेळा इतका कंटाळा येतो ना की एकच बनवावं, सगळेजण खातले जातात, त्याला वेगळं याला वेगळं, घरात 5 माणसांना 5 प्रकारचा स्वयंपाक. याने या गरमीमध्ये माझी अवस्था बिघडते, कारण दिवसभर आपण किचनमध्ये थांबलो तर काय अवस्था होणार, खूप भयानक गरमी आहे. अशा दगदगीमध्ये ना असं दिवसभर किचनमध्ये थांबणं थोडंसं नको वाटतं. तरी पण मी इथं बटाटे उघडे ठेवले, ते एक वेळा वरती गेली फिरण्यासाठी, मग आल्यानंतर इतकी घाई गडबड करते ना मी स्वयंपाक बनवायची, ते जी रोजचा स्वयंपाक आहे भाकरी भाजी भात बनवून ठेवते. मग कधी कधी दीपक दिनेशला आवडतही नाही की रोज एकसारखं जेवण मुलांना खावं असं वाटत नाही, त्यामुळे म्हटलं कधीतरी आदलून बदलून करावं पराठे, कधी डाळीतले फळे बनवणार आहे, लवकरच रेसिपी येईल तुम्हाला, म्हणजे कधीतरी बदलून खायचं. आणि मुलांचं फेवरेट पण असतं, मुलांना खूप आवडतं. तर दुधावरची साय काढली, जोपर्यंत बटाटे उकडत आहेत तोपर्यंत
दुधावरची साय काढलेली आहे. एक तांब्या केलेला आहे मी मोठा, त्यामध्ये साय जमा करून करून फ्रीजमध्ये ठेवून देते. 4-5 दिवसाच्या नंतर साय जे आहे ना अर्धा तांब्या झाला की मग मी लोणी काढते. त्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही, 1-8 दिवस जास्तीत जास्त ठेवते मी. त्यापुढे ठेवायचं नाही, कारण ते साय पण हे होते. तर इकडे दूध पण मी गरम करून काढलेलं आहे. बघू शकता टप्प तांब्या भरलेला आहे, कारण चहाच बनलेला नाही. जसं दूध आलं तसंच मी गरम केलेलं आहे, साय काढलेली आहे आणि दूध बाकीचं मी विरजू लावत आहे. तर दूध विरजू लावतो दूध थोडंसं कोमट असलं पाहिजे, तेव्हाच त्यामध्ये दही टाकायचं. दही टाका, ताक टाका, जे तुमच्यापाशी विरजण आहे ते टाकायचं. तर इकडं मी चमच्यावर दही टाकलेलं आहे आणि इकडे चहासाठी एक ग्लास मी ठेवलेला आहे, कारण ज्यावेळेस दूध नसतं ना त्यावेळेत कोणीतरी पाहुणे येतात, म्हणून मी दूध ठेवतच असते. सकाळ संध्याकाळ दूध असतं माझ्याकडे चहा बनवण्यासाठी, जर पाहुणे वगैरे आले असले तर दुधाचे दह्याचे जे तांबे सगळे वरती ठेवलेत. आणखीन एक अशी कमेंट आली होती ताईंच्या की ताई विरजण नसली तर काय करायचं. तर रेडीमेड आपल्याकडे पाकिटं भेटतात बघा, आता बाहेर मार्केटमध्ये पाकिटं भेटून जातात दह्याचे, पण त्याचं दही व्यवस्थित होत नाही, थोडंसं वास येतं. 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी ठीक आहे, पण घरगुती जे विरजण असतं ना तेच योग्य आहे ताईंनो. जर भेटत नसलं तर आता मजबुरीनुसार आपण काय करू शकतो, तेच पॅकेट आणा, टाका आणि 1-2 दिवसात ते दही संपवा. जास्त ठेवू नका, कारण वास येतो त्याचा, कारण जसं विरजण आहे तसंच दही बनणार ते. तर इकडं मी कणिक पण मळत आहे. तर घेतलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलं आणि अगोदर मी तितकं सैल काही मळलेलं नाही, नंतर मी छान मऊ करून घेणार आहे. जसं पुरणपोळीसाठी कणिक लागते ना तशीच पराठ्यासाठी लागणार आहे. तर लगेच किचन काउंटी स्वच्छ पुसून घेते. थोडंसं पीठ होतंच पीठ मळल्यानंतर. बटाटे तोपर्यंत व्यवस्थित शिजलेले आहेत, म्हणजे छान उकडलेले आहेत. तर एका ताटात काढून घेते, गार होतील हे. आणि या पराठ्याच्या नादात आज वरी जायचं मात्र कॅन्सल झालं, माझं गेलंच नाही. अगोदर विचार केला की बटाटे उकडून ठेवावे, मग थोडा वेळ वरती जावं, पण झालंच नाही. आज नुसती कामाची धावपळ झाली आणि सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं यांचं हे होतं की हे म्हणत होते ताईकडे जायचा विचार होता, परत काय झालं काय माहिती. म्हणत होते आता आज जाणार नाही उद्या जाणार, सगळी पॅकिंग केली दिवसभराची, ते माझी वाया गेली. असंच आहे, जसं लहान मुलाची जिद्द असते ना तशी असते, घडीतच बदलणार असं झालेलं. परत नका म्हणत होते आता उद्या जायचं आहे. तर असं पिशवी तर रेडी केलेली आहे, काही काढाकाढी मी केलेली नाही. उद्या जाऊ किंवा परवा जाऊ, पिशवी तरी तशीच देणार आहे मी. आणि म्हणत होते आता खिचडी बनव संध्याकाळी. शेवया ज्या बनवल्या त्या तशाच आहेत, कोणीच त्याला हात लावलेला नाही. आता परत मी पराठे बनवत आहे, यांच्यासाठी खिचडी बनणार, आता ते शेवया करून खाणार. असा प्रकार आहे. असं कधी कधी असं होत असतं, मी तसंच ठेवलेले आहेत. बघूया, थोडंफार ते पण देणार आहे, थोडंफार हे पण देणार आहे. तर इकडं पराठे बनवण्यासाठी मी अगोदर स्टफिंग तयार करते. तर बटाटे अगोदर छान गार झाले तर सोलून घेतलेले आहेत आणि इकडे खिचडीसाठी मी तांदूळ भिजत ठेवणार आहे. थोड्या वेळ तांदूळ भिजले ना खिचडी छान अशी मोकळी म्हणून तयार होते. तर 2-3 पाण्यात तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ आणि तांदळाच्या डबल पाणी टाकून मी ठेवणार आहे भिजत थोडा वेळ, आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते. अगोदर मी स्टफिंग तयार करणार आहे. आणि पराठे बनवण्यासाठी स्टफिंग जे असते ना, आता खूप साऱ्या तिकडं थोडंसं वेगवेगळी पद्धत आहे. म्हणजे बटाटे ना फक्त मॅश करायचे, त्यामध्ये जी लाल मिरची पावडर जी मसाले आहेत असेच टाकतात सुके, पण मी तसं टाकत नाही, मी तडका देते. खूप छान पराठे बनतात. अशा प्रकारे कधीतरी बनवून बघा. तर इकडं बटाटे मी तयार करून घेतले, म्हणजे मॅश केले नाहीत, परत नंतर करणार आहे. अगोदर तडका तयार करून कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला, नंतर मी कांदा हिरवी मिरची एकत्रच टाकलेली आहे. परतून घेऊया. आता टाकूया सुके मसाले, म्हणजे कांदा हलका असा मऊ झालेला आहे, जास्ती गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे. सुक्या मसाल्यामध्ये 1 ते 1.5 चमचा धना पावडर टाकलेला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली, कारण आपण हिरवी मिरची पण यामध्ये टाकलेली आहे, अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे. परतून घेतल्यानंतर मी कोथिंबीर टाकली. आता टाकूया बटाटे. तर बटाटे अशा प्रकारे हाताने मी मॅश करून करून टाकत आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे फोडणीमध्ये, म्हणजे छान अशी स्टफिंग म्हणून तयार होते. आणखीन आवडीप्रमाणे गरम मसाला वगैरे टाकू शकता, पण मी कुठलेच मसाले यामध्ये मी ॲड केलेले नाही आहेत. जेही आपले सुके मसाले होते यामध्ये हळदी पावडर, लाल मिरची पावडर, धना पावडर, फक्त इतकेच मसाले मी टाकलेले आहेत. आणि फोडणीमध्ये मी बटाटे टाकले मॅश करून आणि छान असं परतून घेतलेलं आहे. आता टाकूया चवीपुरतं मीठ टाकून मी छान मॅश केलेलं आहे. बघू शकता स्टफिंग एकदम छान स्मूथ तयार झालेले आहे. काय होतं ना, बटाटे 1-2 मध्ये निब्बर पण असतात, मग त्यावेळेत काय करायचं, खिसणीवरती खिसून टाकायचे, म्हणजे एकही निब्बर त्यामध्ये फोड जाणार नाही. पण हे बटाटे छान होते, छान मॅश झाले हातानं, म्हणून मला खिसणीवरती वगैरे हे करायची गरज पडलेली नाही आहे. तोपर्यंत दीपक इकडे खिचडीची तयारी मला करून देत आहे. बेनेस आहेत, हिरवी मिरची आहे, टोमॅटो, कांदा सगळं घेतलेलं आहे, कोथिंबीर वगैरे बारीक कट करून देईल, म्हणजे खिचडीची पूर्ण तयारी करून देईल. तोपर्यंत मी इकडं काढा बनवायची तयारी करते. म्हणजे स्टफिंग तर बनलेली आहे, कणीही मळून ठेवली, फक्त मला पराठे बनवायचे आहेत. पण दीपकला सर्दी खूप झालेली आहे, 2-3 दिवस झाला, आवाज पण चेंज झालेला आहे त्याचा या वातावरणामुळं. गरमी खूप आहे, त्यामुळे काय करतो आपण गार पाणी पितो. गार पाणी पिल्यामुळे तब्येतच बिघडत आहे. आईस्क्रीम खा किंवा गार पाणी पे, त्यामुळे. आणि वरतून हे गरमी आहे, मग ते वातावरण आपल्याला सूटच होत नाही, त्यामुळे खूप लवकर ते पकडतं आपल्याला. तर इकडं काढा बनवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे, पाणी घेतलेले गिलासभर, त्यामध्ये खूप सारे तुळशीचे पानं टाकलेले आहेत, अर्धा चमचा हळदी पावडर, 3-4 लवंगा, 3-4 काळी मिरे घातलेले आहेत, एक गुळाचा खडा टाकलेला आहे, अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि एक मोठा अद्रकचा तुकडा बारीक कुटून टाकलेला आहे.
आणि हे जे काढा आहे ना आपल्याला जास्त वेळ शिजवायचा आहे. जसं 1 ग्लास पाणी ठेवलं आपण अर्धा ग्लास होईपर्यंत शिजवून घ्यायचा, म्हणजे पूर्ण त्याचा गर्क त्यामध्ये उतरला पाहिजे. तर काढा नंतर बनवणार आहे, म्हणजे दीपक जेवण वगैरे झाल्यानंतर झोपतेवेळेस पिल तो. अगोदर मी भाकरी बनवल्या, फक्त 2च बनवल्या कारण सगळ्यांना वेगवेगळं बनत आहे आज. तर इकडं भाकरी 2 बाबांसाठी बनलेल्या आहेत, पराठे दीपक दिनेसाठी बनत आहेत, यांच्यासाठी खिचडी बनणार आहे. आणि माझं काही नाही, मला जे भेटेल ते मी खाते. मला अशी काहीच नाही की सगळंच आवडतं मला. भाकर असली तर भाकर जेवण करते, पराठा असला पराठा खाते, खिचडी असली खिचडी, सगळं चालतं मला. काही स्पेशल करायची गरज नाही, कारण हे खूप सारं बनवूनच माझ्या डोक्यात बसतं. मग माझ्यासाठी वेगळं मी काय करणार. तर उद्या गुढीपाडवा आहे, तर दीपक पिसोळा नाही गेला होता. उद्या पायाखाली पिसोळा घेऊन आंघोळ करायचं असतं आणि घरच्या पाठीमागच ते आलेलं होतं. तर दीपक आत्ता घेऊन आलेला आहे, कारण सकाळी हे लवकर आंघोळ करतात. तर मी म्हटलं नेऊन अगोदर बाथरूममध्ये ठेव, तिथल्या तिथं घेतील, कारण नंतर लक्षात राहत नाही आपल्या. म्हणून थोडीफार उद्याची तयारी आम्ही करत आहोत. तर असं इकडे आता मी पराठे बनवून घेते. काढा मी नंतर बनवणार आहे, सगळे तयार करून ठेवलं, फक्त मला गॅसवर ठेवून शिजवायचं आहे. पण अगोदर जेवण करतील सगळे. दिनेश पण आलेला आहे कॉलेजहून, तर आता पटकन पराठे बनवून घेऊ. तर पराठे माझे भरलेले असतात, कणिक कमी असते, स्टफिंग जास्त असते. जशी पुरणपोळी बनते ना भरलेली, तशीच पुरणपोळी असो पराठा असो, मला खूप सारं मी त्यामध्ये पुरण असो किंवा भाजी असो भरते. एकदम भरलेलं असावं ते, एक खावं मन तृप्त व्हावं, वेगळं घ्यायची गरज हो नाही, म्हणजे एखादंच मन तृप्त होतं. अशा प्रकारे मी पराठे बनवते किंवा पुरणपोळ्या काही असो. तिकडं कणी घेतलेले आहे, चिपटी बनवून घ्यायची, त्यामध्ये भाजी खूप सारी भरली. छान तोंड पॅक बंद करायचं आहे आणि हलक्या हातानं लाटून घ्यायचं. पॅनवरती थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि उलट पलट करत आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे. तर भाजी खूप सारी भरली, तर बघू शकता पराठा फुटलेला आहे. असो पण खूप छान आणि टेस्टी पराठे बनलेले आहेत. तर पराठा एक बनलेला आहे, आता दुसराही बनवून घेऊ. अशाच प्रकारे मी सगळेच पराठे बनवून घेणार आहे आणि मग नंतर खिचडीची तयारी मला करायची आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हे आलू पराठे कसे वाटले. चांगले वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, कमेंट करूनही नक्की सांगा. आणि तुम्ही पण पराठे खायला रेडी आहेत, गरमागरम पराठे. यासोबत आपण सॉस घेऊ शकतो, दही घेऊ शकतो किंवा अशीची खायला खूप खूप छान लागतं. तर आता यासोबत या व्हिडिओला इथं एंड करते. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.